दगडगोटे झेलले आणि असं असताना सुद्धा त्यांनी त्यांचा विचार जो होता, जे स्वप्न होतं ते सोडलं नाही आणि त्या स्वप्नावर चालत खरं तर आज स्त्रिया ज्या इतक्या मोठी कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेतात त्यामध्ये फार मोठं योगदान सावित्रीबाईंचं होतं. आणि तो इतिहास सांगत असताना तो काळ उभा करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. म्हणजे तुम्ही तरी घोड्यांची बग्गी असेल, बैलगाड्या असतील किंवा दुकानांमधली एकूण मांडणी असेल, या सगळ्या गोष्टी हा तो काळ उभा करण्याचा हा यामध्ये प्रयत्न आहे. म्हणजे ही लेन जर तुम्ही बारकाईने बघितलं तर ही बाजारपेठेची काहीशी लेन आहे. बाजारपेठेच्या लेनबरोबर जेव्हा आपण पलीकडे जातो तेव्हा तुम्हाला त्यावेळची जी परिस्थिती होती की शूद्र समजल्या जाणाऱ्या ज्यांना गावाच्या बाहेर ठेवलं जात होतं, गावकुशाच्या बाहेर ठेवलं जात होतं. त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती ती खरं तर माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा अत्यंत हलाखीची परिस्थिती ही शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या प्रत्येकाची होती. ही लेन तुम्ही जर जाणवत असाल, आता हे लिटअप जरी केलेलं असलं तरी सुद्धा काहीसं कोंदट, काहीसं अंधारं असं जे जगणं आहे हे या संपूर्ण लोकांच्या नशिबी होती. ते रिक्रिएट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आता जेव्हा तुम्ही बारकाईने बघता की संपूर्ण जी त्यावेळी शूद्रांची वस्ती होती त्या पद्धतीची ही वस्ती आहे. पुन्हा लेनमध्ये येता जेव्हा फिल्म सिटीमध्ये पर्यटक येतात तेव्हा त्यांना इतर कुठे जाता येत नाही, पण या सेटवर जाण्याचं आपण हे करतो. त्यानंतर इकडून बाजारपेठेतून आलं की लहुजी वस्ताद साळवेंची जी तालीम होती, ज्या तालमीमध्ये तालीम वस्ताद म्हणतात ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे जात होते. मालिकेत तुम्हाला हाही जो संपूर्ण प्रवास आहे तो तुम्हाला हे तुमचं मंदिर आहे. म्हणजे त्यावेळेच्या आर्किटेक्चरच्या ज्या काही तुम्हाला खुणा आहेत, अधिकाऱ्यांच्या ज्या काही इमारती होत्या ब्रिटिश काळात, या तशा जी ब्रिटिश ऑफिसर्सची कार्यालय वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ही या एल शेपमध्ये ती आहे. या संपूर्ण कालावधीत 2 ब्रिटिश रूल चेंज झाले. आधी ईस्ट इंडिया कंपनी होती आणि त्यानंतर मग 1857च्या उठावानंतर मग
पुन्हा इंग्लंडच्या राणीचं राज्य आहे. म्हणजे नायगावचं जे नेवसे पाटलांचं घर आहे, नायगावचं नेवसे पाटलांचं घर तुम्ही इकडे म्हणजे हा त्यावेळचा किचन सेटअप आहे. महात्मा फुलेंच्या घरात मागून आलोय. मग तुम्ही बघू शकता हे त्यावेळेचं हे सगळं डिटेलिंग करायला लागतं. हे पुन्हा आर्ट डिरेक्शनचं किंवा आर्ट डिरेक्टरचं स्किल आहे. म्हणजे त्याचं एजिंग, मुळं, चुलीचं काळवणं, या सगळ्या गोष्टी याच्यानुसार करायला लागतात.